तर तुम्हाला रिझल्ट स्किनवरती खूप फास्ट मिळेल आणि तुमचं स्किन चांगल्यापैकी मेंटेन होईल आणि यू विल गेट अ व्हेरी गुड स्किन. तुम्हाला होम केअर इज अ मस्ट. होम केअर तुम्हाला करणंच आहे. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डायरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ आणि डायरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजचा विषय जो आपण बोलतोय दॅट इज ऑल अबाउट पिंपल्स. की पिंपल्स जर असतील तर नक्की काय काय करायला पाहिजे. तर होम केअर मी सजेस्ट करेन की डेफिनेटली करायला पाहिजे. तुमच्या स्किनचा कुठलाही जर प्रॉब्लेम असेल, पिगमेंटेशन असो, पिंपल्स असो, अजून अनइव्हन स्किन टोन असो, ॲक्ने स्कार्स असो, किंवा ओपन पोर्स असो, किंवा एक्सेसिव्ह ऑइली स्किन असो, एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम, होम केअर इज अ मस्ट. किंवा इव्हन हेअरचा सुद्धा होम केअर इज अ मस्ट. कारण कसं आहे की जर होम केअर तुम्ही जर करताय तर तुम्ही रोज करणार, म्हणजे 365 days यू आर गोइंग टू डू होम केअर. सलॉन सर्व्हिसेस पण तुम्हाला करायच्या, सलॉन ट्रीटमेंट पण तुम्ही करा, पण सलॉन ट्रीटमेंट तुम्ही महिन्यातून एकदा करता. पण होम केअर जे आहे की जे रेग्युलर प्रोडक्ट्स तुम्हाला वापरायचे आहेत, कुठला फेस वॉश वापरायचा, कुठलं क्रीम, कुठलं टोनर, कुठलं काय, तर ते तुम्ही एव्हरीडे करता. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त भर होम केअरवर देतोय की तुम्हाला जर कुठल्याही प्रॉब्लेममधून बाहेर यायचं आहे, की कुठलाही फ्लॉलेस स्किन तुम्हाला जर हवं आहे आणि स्किन मेंटेन तुम्हाला करायचं आहे, तर तुम्हाला होम केअर इज अ मस्ट. होम केअर तुम्हाला करणंच आहे. तर आजचं आपण पिंपल्सवरती जे होम केअरबद्दल बोलतोय, तर त्याच्यामध्ये मी 2-3 गोष्टी मेन सांगेन. तर त्या म्हणजे आहे की फेस वॉश. तर फेस वॉश आता हा नॉर्मल टू ऑइली स्किन किंवा ॲक्ने प्रोन स्किन करता फेस वॉश आहे. लोटस हा फेस वॉश आहे. डीप पोर क्लेन्झिंग फेस वॉश म्हणतात त्याला. पण इट इज वन ऑफ द बेस्ट, कारण हा फेस वॉश तुम्हाला खूप चांगल्यापैकी रिझल्ट येतो. आणि फेस वॉश तुम्ही समजा हा वापरताय किंवा अजून कुठलाही ऑइली स्किनसाठी फेस वॉश वापरताय, तर तो तुम्हाला दिवसातून 3 ते 4 वेळा तरी यूज करायचा आहे. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर एकदा फेस वॉश केलात, एकदा आंघोळीच्या वेळेला केलात, दुपारी एकदा जमलं तर तुम्ही केलात, संध्याकाळी आल्यानंतर केलात, रात्री झोपायच्या वेळेला केलात. आता या 5 मधनं निदान ॲटलिस्ट 3 ते 4 वेळा तरी फेस वॉश झाला पाहिजे. तर फेस वॉश तुम्ही जेवढ्या वेळा करता तेवढ्या वेळा तुम्हाला रिझल्ट खूप चांगल्यापैकी मिळतं. एक्सेस ऑइल जे स्किनवरती आलेलं आहे तर ते कमी होतं. स्पेसिफिकली ऑइली स्किनसाठी आपण असणारा जेव्हा फेस वॉश वापरतो, तर तेव्हा त्या फेस वॉशमध्ये एक्सेसिव्ह ऑइल काढण्याचे घटक त्याच्यामध्ये ऑलरेडी असतात. त्याच्यामुळे तो तुमचा एक्सेसिव्ह ऑइल काढतं. दॅट इज फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, तो तुमच्या पोर्सला बंद करतं. त्याच्यामुळे जे एक्सेसिव्ह ऑइल स्किनवरती बाहेर येतं तर ते येणं कमी होऊन जातं. दॅट इज फर्स्ट थिंग. सेकंड प्रोडक्ट इज, तुम्ही जेव्हा फेस वॉश वापरल्यानंतर कंपल्सरी टोनर यूज करा. टोनर तुम्हाला नसेल हवं मिळत किंवा खूप जास्ती पिंपल्स असेल तर आम्ही सांगतो ॲस्ट्रिंजंट यूज करा. ॲस्ट्रिजन लोशन मेडिकल शॉपमध्ये किंवा कुठल्याही दुकानामध्ये इझिली अवेलेबल आहे. तुम्ही ॲस्ट्रिजन लोशनचं यूज केलं, कॉटनवरती घ्यायचं आहे, ब्ल्यू कलरचं असतं, ते तुम्हाला तुमच्या अख्ख्या स्किनवरती फेस वॉश झाल्यानंतर अप्लाय करायचं आहे. समजा स्प्रे फॉर्ममध्ये असेल तर उत्तम, किंवा कुठलंही ऑइली स्किनचं टोनर जरी वापरलं तर इट इज वन ऑफ द बेस्ट थिंग. कारण टोनर विल हेल्प यू टू क्लोज डाऊन द पोर्स, म्हणजे पोर्स कमी बंद करेल आणि तुमच्या जे एक्सेसिव्ह ऑइल जे स्किनवरती येते, सेबम सिक्रेशन जे जास्त प्रमाणात होते, तर ते कमी होऊन जाईल आणि इफेक्ट तुम्हाला चांगला मिळतो इव्हेंच्युअली. त्यामुळे या 2 गोष्टी तुम्हाला वापरायच्यात. जर तुम्हाला ॲज अ मेंटेनन्स म्हणून जर तुम्हाला सिरम वगैरे किंवा काही वापरायचं आहे, तर तुम्ही हे AHA BHA लोटसचं सिरम वापरू शकता. दिस इज ऑल्सो व्हेरी गुड सिरम. ऑइली स्किनसाठी आम्ही हे 100% प्रिफर करतो, कारण ह्याच्यानी अजून जास्ती पिंपल्स वगैरे काही येत नाही. तुमच्या स्किनला हायड्रेशन पण मिळतं, प्लस तुमच्या पिंपल्सवरती पण काम चांगल्यापैकी होतं. त्याच्यानंतर अरोमा ट्रेजर्सचं ॲलोवेरा जेल मी एकदम स्पेसिफिकली प्रिफर करतो, कारण तुमच्या स्किनला तुम्ही जेव्हा फेस वॉश 3-3, 4-4 वेळा करणार आहात, तर त्याच्यामुळे तुमच्या स्किनला ड्रायनेस पण येतो. तर जो ड्रायनेस येतो त्याला कमी करण्याकरता ह्या ॲलोवेरा जेल तुम्ही लावलं तर बेटर आहे. तुम्हाला हे ॲलोवेरा जेल जर नसेल वापरायचं तर तुम्ही दुसरं कुठलंही बेसिक ॲलोवेरा जेलचं वापरू शकता. तर दिवसातनं ही जी रेजिम आहे स्किन केअर रेजिम, की पहिला फेस वॉश, मग टोनर, त्याच्यानंतर मग समजा सिरम वापरणार असाल तर सिरम, संध्याकाळी किंवा दुपारी किंवा रात्री झोपायच्या अगोदर तुम्ही एकदा परत फेस वॉश करून झाल्यानंतर टोनर वापरलं, त्यानंतर मग ॲलोवेरा जेल, हे जर सगळं जर वापरलं तर तुम्हाला पिंपल्सवरती खूप चांगल्यापैकी रिझल्ट मिळतं. किंवा तुम्ही जर मुलतानी मिट्टी वगैरे जायचं जर फेस पॅक जर यूज केला तर दॅट इज विल ऑल्सो गिव्ह यू व्हेरी गुड रिझल्ट. तर त्याच्यामुळे हे नक्की फॉलो करा. होम केअर तुम्हाला खूप करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जर होम केअर जर प्रॉपर करताय तर तुम्हाला रिझल्ट स्किनवरती खूप फास्ट मिळेल आणि तुमचं स्किन चांगल्यापैकी मेंटेन होईल आणि यू विल गेट अ व्हेरी गुड स्किन. तर असेच व्हिडिओ तुम्हाला जर हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन रेग्युलरली येत जातील. प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इंस्टाग्रामचा पण ID मी मेन्शन केला आहे, त्याला पण नक्की फॉलो करा, म्हणजे छोटे छोटे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत जातील. थँक्यू व्हेरी मच.